विशाल अचानक माझ्या डोळ्यासमोर बेशुद्ध पडला आणि माझं हृदय अक्षरशः घशात आलं. मी घाबरून ओरडले, आई लवकर या, विशालला काय झालं? माझा आवाज ऐकताच सगळे धावतच खोलीत आले. सासूबाईंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तर दीर लगेच विशालला हलवू लागला. अरे विशाल उठ ना, काय झालं तुला? पण विशाल काहीच प्रतिसाद देत नव्हता. क्षणाचाही विलंब न करता आम्ही त्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलो. माझे हात थरथरत होते. डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. देवा, माझ्या नवऱ्याला काही होऊ देऊ नकोस, एवढंच मनात चालू होतं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं. त्या काही मिनिटांचा काळ माझ्यासाठी जणू आयुष्यभरासारखा होता. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. कोण आहेत त्यांच्याजवळचे? त्यांनी विचारलं. सासरे पुढे गेले. हो डॉक्टर, मी वडील आहे, डॉक्टरांनी शांतपणे सांगितले. घाबरू नका, पण विशाल खूप अशक्त झाला आहे. त्याच्या शरीरात खूप कमजोरी आहे आणि त्याला आधीपासून काही आजार आहे का? हे ऐकताच सगळे एकमेकांकडे बघू लागले. जणू काहीतरी लपवलं जात होतं. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, कसला आजार? मला तर काहीच माहीत नाही. माझ्या प्रश्नांवर सगळे शांत झाले. कुणीच उत्तर देत नव्हते. माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं. माझ्यापासून काय लपवलं जातंय? इतक्यात माझी जाऊ हलक्या आवाजात म्हणाली, तुला खरंच माहिती नाहीये का? मी तिच्याकडे बघितलं. काय माहिती? स्पष्ट सांग ना. ती थोडंसं हसली, पण ते हसू मला टोचणारं होतं. लग्नाआधी तुला सांगितलं नव्हतं का की विशालला अधूनमधून असे झटके येतात? माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय? मी सासूबाईंकडे वळले. आई, हे खरं आहे का? तुम्ही मला का नाही सांगितलं? सासूबाईंचे डोळे खाली गेले. बाळा, आम्हाला वाटलं लग्नानंतर सगळं ठीक होईल. माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. माझं आयुष्य आहे हे, तुमचा प्रयोग नाही. त्या रात्री हॉस्पिटलच्या बाहेर बसून मी खूप रडले. एकीकडे माझ्या नवऱ्याची काळजी आणि दुसरीकडे माझ्याशी झालेला विश्वासघात. काही वेळाने डॉक्टरांनी सांगितले की विशालला शुद्ध आले आहे. मी हळूच आत गेले. विशाल माझ्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. माफ कर मला, तो हळू आवाजात म्हणाला. मी काही क्षण शांत राहिले आणि मग त्याचा हात हातात घेतला. खोटं बोललंस? ते चुकीचं होतं, पण आता मी तुझी बायको आहे आणि तुझ्यासोबत आहे. त्या क्षणी मला समजलं, नातं फक्त सत्यावर नाही तर विश्वास पुन्हा उभा करण्याच्या ताकदीवर टिकतं. पण माझ्या मनात अजूनही एक प्रश्न कायम होता. हा फक्त आजार आहे की अजून काही मोठं सत्य लपवलं गेले? मी त्या रात्री झोपलेच नाही. हॉस्पिटलच्या थंड बाकावर बसून फक्त विचार करत होते. नेमकं अजून काय लपवलं गेले माझ्यापासून? सकाळ झाली. विशालला घरी आणलं. सगळं जणू नॉर्मल दाखवायचा प्रयत्न करत होते, पण माझ्या मनात मात्र वादळ उठलेलं होतं. 2-3 दिवस गेले. विशाल आता थोडा ठीक दिसत होता, पण तो आधीसारखा हसत नव्हता. सतत काहीतरी टेन्शनमध्ये असायचा. एक दिवस दुपारी सगळे बाहेर गेले होते. घरात मी आणि माझी जाऊ दोघीच होतो. ती अचानक माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तू खूप भोळे आहेस ग, अजून तुला काहीच माहिती नाही. मी चिडून म्हणाले, काय माहिती नाहीये ते स्पष्ट सांग ना. सतत कोड्यात का बोलतेस? ती हसली आणि म्हणाली, विशालचा आजार हा तर फक्त अर्ध सत्य आहे. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. म्हणजे? ती हळू आवाजात म्हणाली, विशालचं आधी एक लग्न झालं होतं. माझ्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. काय? माझ्या डोळ्यांसमोर सगळं काळोख झाल्यासारखं वाटलं. हो, आणि ती मुलगी अजून जिवंत आहे. माझ्या अंगावर काटा आला. मग तिचं काय झालं? जाऊ थोडी जवळ येऊन कुजबुजली. ती स्वतःहून नाही गेली या घरातून. माझे पाय आता थरथर कापायला लागले. म्हणजे? ती सरळ माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, तिला या घरातून काढून टाकलं गेलं, कारण तीही तुझ्यासारखीच प्रश्न विचारायला लागली होती. माझा श्वास अडकला. आणि सगळ्यात मोठं सत्य काय माहिती आहे? मी कसंबसं विचारलं तिला, काय? तर ती म्हणाली, विशालला फक्त आजार नाही, त्याला त्याचे झटके येतात तेव्हा तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि एकदा त्या मुलीवर हातही उचलला होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण आता ते फक्त दुःखाचे नव्हते, भीतीचेही होते. त्या क्षणी मला जाणवलं, मी ज्या घरात आल्या आहे तिथे फक्त खोटं नाही तर एक भयानक सत्य दडले. त्या रात्री विशाल माझ्या जवळ झोपला होता, पण मला त्याच्यापासूनच भीती वाटत होती. तो अचानक झोपेतून काहीतरी पुटपुटू लागला. नको, मला सोडून जाऊ नकोस, मी नाही काही केलं. मी घाबरून त्याच्याकडे पाहत होते आणि अचानक त्याने माझा हात जोरात पकडला.
त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, जणू तो मला ओळखतच नव्हता. त्या क्षणी मला कळलं, ही फक्त एक साधी गोष्ट नाही, ही माझ्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा आहे. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. विशाल माझ्या बाजूला झोपलेला होता, पण मला त्याच्यापासूनच भीती वाटत होती. सकाळ झाली, पण माझ्या मनातील प्रश्नांची रात्र अजून संपली नव्हती. मी ठरवलं, आता काहीही झालं तरी सत्य जाणून घ्यायचे. त्या दिवशी मी हळूच माझ्या जावेच्या खोलीत गेले. तिच्या कपाटात काहीतरी शोधायला लागले. मनात एकच प्रश्न, काहीतरी पुरावा मिळालाच पाहिजे. थोड्या वेळाने मला एक जुना फोटो अल्बम सापडला. मी तो उघडला. पहिल्याच पानावर विशाल आणि एका मुलीचा फोटो होता. दोघेही लग्नाच्या वेशात, हसताना, अगदी आनंदी. माझ्या हातून अल्बम थरथरू लागला. हीच का त्याची पहिली बायको? इतक्यात मागून आवाज आला. हो, तीच आहे. मी दचकून मागे वळाले. दारात सासूबाई उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा होता. तुझ्यापासून आम्ही खूप मोठं सत्य लपवलं, पण आता लपून काही फायदा झाला नाही. मी रडतच विचारलं, ती कुठे आहे आता? सासूबाई हळू आवाजात म्हणाल्या, ती परत येणार आहे. माझ्या अंगावर काटा आला. काय? हो, कालच तिचा फोन आला होता. ती म्हणाली, मी माझं हक्काचं आयुष्य परत घेण्यासाठी येते. माझं डोकंच फिरलं. त्या दिवसभर माझं लक्ष कुठेच नव्हतं. संध्याकाळ झाली. घरात एक विचित्र शांतता होती, जणू काही वादळ येण्याआधीची. आणि अचानक दाराची बेल वाजली. टिंग टॉंग. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. सासूबाईंनी दरवाजा उघडला. दारात एक बाई उभी होती. साधं रूप, पण डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास. ती सरळ आत आली आणि माझ्याकडे बघून म्हणाली, मी स्नेहा, विशालची पहिली बायको. माझे पाय जड झाले. आवाजच निघेना. विशाल बाहेर आला. त्याने तिला पाहिलं आणि थरथर कापायला लागला. तू तू इथे कशी? स्नेहा शांतपणे म्हणाली, माझं घर आहे हे, आणि माझा नवरा आहेस तू. घरात तणाव निर्माण झाला. मी रडत विचारलं, हे सगळं काय चाललंय? मी कोण आहे मग? स्नेहा माझ्याकडे बघत म्हणाली, तू बळी आहेस, माझ्यासारखीच. माझ्या डोळ्यात अश्रू आले. ती पुढे म्हणाली, माझ्यासोबत जे झालं तेच तुझ्यासोबत होऊ नये म्हणून मी परत आले. मी थरथरत म्हणाले, तुझ्यासोबत नेमकं काय झालं? स्नेहाच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही दिसत होत्या. विशाल आजारी आहे, पण त्याचा आजार फक्त शरीराचा नाही, तो मानसिक आहे. झटके आले की तो स्वतःवर नियंत्रण ठेवत नाही. आणि एक दिवस त्याने माझ्यावर हात उचलला. त्याने फक्त हात नाही उचलला माझ्यावर, मला इतकं मारलं की मी मरता मरता वाचले. घरात सगळे शांत झाले, पण मला वेडी ठरवून या घरातून बाहेर काढलं आणि दुसरं लग्नही लावून दिलं. माझं हृदय तुटत होतं. मी विशालकडे पाहिलं. तो खाली मान घालून उभा होता. त्या क्षणी मला सगळं स्पष्ट झालं. मी हळूच म्हणाले, बस, आता पुरे झालं. सगळे माझ्याकडे बघू लागले. मी कोणाचं आयुष्य खराब करायला आलेले नाही, आणि माझं आयुष्यही कोणी खराब करू देणारही नाही. मी माझ्या डोळ्यातलं पाणी पुसलं. मी हा निर्णय घेते. मी हे घर सोडते. विशाल लगेच म्हणाला, नको जाऊ, मला एक संधी दे. मी शांतपणे म्हणाले, विश्वास एकदा तुटतो की पुन्हा जोडायला खूप वेळ लागतो, आणि काही वेळा तो कधीच जुळत नाही. मी माझं सामान घेतलं. स्नेहा माझ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात समाधान होतं. मी घराबाहेर पडले. त्या दिवशी मी एक गोष्ट शिकले, प्रेम आंधळं असू शकतं, पण स्वतःचा सन्मान कधीच आंधळा नसावा. त्या दिवशी मी घराबाहेर पडले, पण यावेळी मी कमजोर नव्हते. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात ताकद होती. मी मागे वळून एकदा त्या घराकडे पाहिलं, जिथे मला प्रेम मिळायला हवं होतं मला, पण तिथे मला फक्त खोट आणि वेदना मिळाल्या. स्नेहा दारात उभी होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती, जणू ती म्हणत होती, तू उशिरा का होईना, पण योग्य तो निर्णय घेतलास. मी हलकसं हसले आणि पुढे निघाले. त्या दिवसानंतर मी ठरवलं, आता आयुष्य कोणासाठी नाही तर स्वतःसाठी जगायचं. काही महिन्यांनी मी माझ्या पायावर उभी राहिले. स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू केलं. आणि एक दिवस अचानक माझ्या फोनवर एक मेसेज आला, माफ कर, मी खूप चुकीचा होतो. विशाल. मी तो मेसेज वाचला आणि फक्त एकच स्मित केलं, कारण आता मला माफीपेक्षा माझी किंमत जास्त महत्त्वाची होती. आणि मी फोन सायलेंटवर ठेवला आणि माझ्या नव्या आयुष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. शेवटचा एकच
सांगायचं आहे की कधीकधी आयुष्यात सोडून देणं हेच सर्वात मोठं जिंकणं असतं. तुम्ही काय केलं असतं तिच्या जागी? तिने घर सोडून योग्य केलं का, की तिने अजून एक संधी द्यायला हवी होती? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशीच हृदयस्पर्शी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.